बांधणीमध्ये अर्जंट आलेला ब्लाऊज होता आणि तोही असा होता, पण नाही म्हटलं तरी त्याने दिला होता. जाऊ दे म्हटलं, एखाद्याची वेळ काढून न्यावी, म्हणजे कधीतरी आपल्याला सुद्धा देव हेल्प करतो. तर ही जी डिझाईन पाहताय तुम्ही, ही डिझाईन बॅकला आहे. त्या म्हटल्या बॅक हुक करा. मग लक्षात आलं बॅक हुक जर केले तर ही डिझाईन कट होईल, कारण बॅक हुकसाठी सेंटर कट करावं लागेल ना, आणि मग तिथे हुकलूक करायला लागतील. आणि त्यांना पुढे मागे दोन्ही ठिकाणी व्हीनेक हवा होता. व्हीनेकमध्ये आपण म्हटलं की जास्त डीप नसेल तर चांगला वाटत नाही. पण बघा, हा 8.5चा नेक आहे, 8.5चा खूप सुंदर वाटतोय, कारण थोडासा पसरट घेतला रुंद की छान वाटतो. हे बघा, इथे ह्याचा सेंटर इथे आहे. स्लीव्जला सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे, म्हणजे नाही का, घातल्यानंतर सुद्धा त्याची छानच वाटणार आहे. या पद्धतीची इथे ही डिझाईन आहे स्लीव्जला, तर तीसुद्धा सुंदर दिसते. आणि प्रिन्सेस कट आहे फ्रंट साईडला, पुढे सुद्धा व्हीनेक आहे. प्रिन्सेस कटसुद्धा खूप सुंदर झाला आहे. आणि डिझाईन नको, फ्रंट हुक तर अजिबातच नको म्हटले. डिझाईन तर त्याहून माझे कट नाही व्हायला पाहिजे. मग म्हटलं साईड झिप करूया का. शक्यतो मी साईड झिपची आयडिया देत नाही, कारण नंतर ते फिटिंगला प्रॉब्लेम करतात म्हणून, टाईट लूज करताना. तरी ते साईड झिप केलेले आहे, आणि साईड झिपमुळे खूप इझी झालेलं आहे तिला, इझी टू वेअर असं होतं. आणि ती म्हटली की माझे सगळेच साईड झिपवाले ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं. सो हा बांधणीमध्ये अर्जंट आलेला सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे, आणि आज ती न्यायला येईल. ॲक्च्युली मला वाटलं हा काल जाणार आहे, म्हणून मी काल खूप घाई गडबडीमध्ये हा ब्लाऊज कटिंग केल्याने शिवून घेतला. आणि हा छान असा प्रॉपर ब्लाऊज झालेला आहे बघा. डिझाईनसुद्धा पाठीमागची हल्लेली नाही आणि खूप सुंदरसुद्धा झालेलं आहे. तर नंतर लक्षात आलं, अरे आज तर वसुबारस आहे, तिला तर धनतेरसच्या पूजेसाठी हवा होता. म्हणजे धनतेरस आज आहे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धनतेरसच्या खूप 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 शुभेच्छा. सुंदर असा हा बांधणीमध्ये ब्लाऊज झालेला आहे. पॅटर्न खूप सुंदर दिसतोय, काम पण छान आहे, फिनिशिंग पण छान आलेलं आहे, आणि याचा लुकसुद्धा छान वाटतोय. तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपला इन्स्टा पेजसुद्धा फॉलो करायला विसरू नका. बरोबर की नाही.